नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरच्या माहेर घरला. माझ्यासोबत आहे विक्रांत, कौस्तुभ आणि आता आम्ही आमची सगळी मंडळी दाखवतो तुम्हाला. चला. काय करताव चला? काय करताव क्रिश? काय करताव? इकडे पेरू घेताव 50 ला 2 किलो. तुळजापूरला कोणला घ्यावायचे असतील लहान छत्रीच्या खाली या आणि घेऊन जा. 50 ला 2 किलो. काल आम्ही पेरू बघितले, तिथे 120 रुपये किलो होते. आणि इथे आलो तर अर्ध्यापेक्षा कमी किंमत आहे. 50 ला 2 किलो. ह्या मग आपल्याला दुकानवाला घेतलं ते काय घेतलं? अक्षय आता घेते आमचं ते. 50 ला 2 किलो, 50 ला 2 किलो, 50 ला 2 किलो, 50 ला 2 किलो. पेरू 30 रुपये किलो, 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 पेरू 50 ला 2 किलो, 50 ला 2 किलो, पेरू 50 ला 2 किलो. जेवण चालू आहे आपला. काय बनवताव काय? नवीन आयटम गेले तो आम्ही बनवतो. कसा लागतो तो बघा आणि सांगा. लय भारी लागते. मस्त लागते काय? लिंबू पिल्लाय त्या नुसता स्प्राईट मध्ये कसा लागते काय? वरवरची या ना पाण्यात टाकली शेकटाची. हिलाच संजय का तुम्ही? मस्त लागते नाही? तुला कसा लागला? काहीतरी यक्कूच खा आणि मग ते आता या हाय, आम्ही आता तुळजापूरचं दर्शन घेतलेलं आहे. तुळजापूरवरून आम्हाला आईच्या माहेर घरला जायचं, म्हणजे तुळजापूर भवानीच्या माहेर घरला जायचं. आम्ही इथं दरवर्षी येतो, पण आम्ही माहेर घर कधी बघितलं नाही. तो आत्ता बघायचं आहे. सर्व फॅमिली म्हणतात का आपण बघून घेऊया, तर चला आता निघूया आपण माहेर घरला. आम्ही आता तुळजापूरचे माहेर घरा आलोय. आमची सगळी लोक गेली पुरं. आम्ही दोघच जण राहिलोय पाठी. हे बघा, भारतीय बुवा मठ असं काहीतरी नाव आहे. पहिल्यांदा चालू आहे या. पहिल्यांदा चालू इकडं, म्हणून का आम्हाला माहित नाही. करा पुढे मावशी दान दक्षिणा करावं. तुमच्या हाताने ठेवा. सुख समाधान दे, शांती दे. सुख समाधान दे, शांती दे. कॅमेरा बंद कर दादा. काय जायचं आपल्याला? आता जायचं काय? पंढरपूर, अक्कलकोटला. अक्कलकोट आणि पंढरपूर डायरेक्ट. आता आम्ही मूलघर माहेरघर म्हणजे भवानीचं स्थान, ते पण मूलघर, तिथं आम्ही दर्शन करून आलेलो आहोत. आता आम्ही चाललोय पंढरपूरला दर्शनाकडे. एक बॉस का इथे वाटला साडीचा आणि एक बॉस का पंढरपूरला वाटला. ठीक आहे.
पंढरपुरात आलेलो आहोत. आम्ही पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेलो आहोत. बघू शकता. वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना माई भक्ताच्या माहेरी सावलीच्या कमलाने विठुच्या चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल. आपला इथं मोबाईल दिलेला आहे. मोबाईल हरवलेला आहे. तर त्यांनी त्याला मोबाईल दिलेला आहे काढायला. मिळला काय? कोणता रे घे पाच काय? अरे यार तुम्हाला चंद्रभागेच्या मिळला? तुम्ही चंद्रभागेत चला म्हणलं तर गेली. भात टाकलेला म्हणून काय? चंद्रभागेत आहे. मिळला भात टाकलेला. तर भात टाकलेला आदर्श म्हात्रेने मदत केली. लाईन बघ त्या दौरी लाईन आपण काय औरी लाईन मुक्कदर्शन चला करू. आले तर गर्दी असली जर तुम्हाला मुख दर्शन घ्यावायचं असला ते इकडे मोबाईल जमा करायचं. तिथं मोबाईल लॉकर आहे तिथं जमा करायचा. हे बघा आम्ही पण मोबाईल ठेवतो सगळे आता इकडे आणि येतो दर्शन करून. आता पंढरपूरशी चाललोय निघलो इथून दर्शन घेऊन. आता डायरेक्ट आम्ही जेजुरीमध्ये जाऊ सगळी जण. आम्ही आता पंढरपूरला चहा पिवायला बसलोय सगळी जण. हे बघा आमची मंडळी सगळी. आणि आम्ही इकडचे गाडी सोरल्यावर डायरेक्ट जेजुरीन जाऊ. आम्ही आता पंढरपूरशी परत चाललोय बसमध्ये रिक्षा करून. कारण आम्ही जी पिशवी आणलेली यांना द्यायला म्हणजे गरीब गरजू लोकांना कपड्यांची ती पिशवी घ्यायला आता आम्ही बस जवळ आलेलो आहोत. तर पिशवी घेऊन परत आम्ही नदीवर जाणार आणि ती वाटून येणार. कपडे वाटून येणार लगेच. ही बघा एवढी मोठी आमची पिशवी आहे. ही पिशवी भरून आम्ही कपडे आणलेले आहेत. बघा हे आता वाटून आम्ही लगेच तिकडून नदीवरून वाटून लगेच येणार. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसाला टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. आम्ही आता आलो इकडं नदी जवळ. रिक्षातून उतरलोय. आता हे बघा गोन आमचे. आम्ही आता कपडे वाटायला चाललो इथं. ही बारीक बारीक पोरं असतात त्यांना आता कपडे देऊ आम्ही आणि लगेच इथून निघू. 5 मिनिटं लागले आम्हाला रिक्षामध्ये यायला. इथं खूप लांब आहे.
हे बघा मित्रांनो किती गर्दी झाली तर लगेच कपडे आणले. गोण भर कपडे लगेच खपले. हे बघा हे बघा लगेच भुस्सा 10 सेकंद पण नाही झाले लगेच ते गोण आखी खपले आमचे कपड्यांचे. हे बघा किती 2 हातान जवळ येतील तेवढं घेतलं सगळ्यांचं. पिक्चर बघा. उसकी औकात दिखा देंगे. जब तक कुंढाना प्रकृति से भगवा नहीं लहराता हम जूते नहीं पहनेंगे. काय खबर शास्त्रखान्याचे सरदार पुण्याच्या बाजूला. पिक्चर बघताना तण कळायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही जेजुरीत आहोत आणि जेजुरीत आम्हाला यावाला काल 12 वाजून गेलं म्हणून आम्ही व्हिडिओ टाकायला विसरलो. आता आम्ही हे बघा उठलोय आणि चहा पिवायला बसलोय. बघा चहा पिवायला या सगळी. आता चहा बी पिऊन आमची मेजवानी चालू आहे तिकडे पाठी. तुम्हाला दाखवते मेजवानी आणि नंतर बघा तुम्ही काय बनवता त्या. आता आपल्या इकडे मंगारी वडापाव बनवायला घेतलं ना असं वाटते. बघूया आपण इचरूया तया काय बनवायला घेतलाय. सगळी तयारी तर चालू आहे. काय बनवायला घेतलंय मग या इथे आता वडे बनवासाठी म्हणजे वडापाव पोरांना नाश्त्यासाठी याची बटाटे उकडलेले आहेत. ते आता उसळ बनवतो आणि वडापाव बनवतो. ते झाल्यावरती मग आपण करा नदीवर जाऊ. करा नदीवरनं करी पठारावरती जाऊ आणि नंतर किल्ल्यात येऊ. किल्ल्यातलं दर्शन झाला का परत रूमवरती येऊ. रूमवरून मग परत इथं रूमवरती गोंधळ वगैरे सर्व काय करायचा आणि उद्या घरी निघायचं. ओके. झालेला आहे. नाश्ता घेऊन आलेला आहे. बघा शोभा या. हे बघा वडापाव. काय बनवला बावटा. नीट कर सगळे एकविरेलाच नेताना बावटा नाही. आपण जेजुरीला पण आणलाय. 2 आणलं. मस्त. एक जुने एक नवीन एक जुन्या जेजुरीत एक नव्या जेजुरीत. आम्ही आता कारा नदीवर आलोय देव धुवासाठी आमचं. आणि बघू शकता कारा नदी. आमची मंडळी सगळी तिकडे खाली गेलेली आहे. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली. देव धुवून झालेला आणि आता आम्ही डायरेक्ट करे पठारावर भेटू तुम्हाला. चला आता करे पठाराच्या खाली आलोय आणि आता आम्ही सगळी आमची मंडळी पुरं गेली. मी एकटाच पाठी राहिलोय. आता आम्ही पुरं चारताना व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. एलकोट भवानी माते की जय. करे पठार महाराज की जय. हर हर महादेव. ती पिशवी घ्या. पिशवी घ्या ती कशी. बाजूला सगळी बाजूला. चप्पल
खंडोबा माझा खंडोबा देव बसला जेजुरी गडाला माळसा देवी संगतीला ठेवला बानूला पहिले पायरीला 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 याद रोज पडतय मला त्या कुलदैवताची आस लागतय मनाला त्याची भेटीला जावाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंडरायाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंडरायाची पायऱ्या देवा तुझे रगडाला जमतय दुनिया सारी देवा तुझे र दर्शनाला हो जागऱ्याला गोंधळ देवा तुझे र पायथ्याला पिवला यो भंडारा माझे माथ्याला लाविला जाऊन जेजुरी गडाला भेट घेऊया देवाची उदलूनी भंडारा कीर्ती गाऊया र त्याची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंडरायाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंडरायाची
जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.